नमस्कार. कर्म धर्म दोन्हीही नाशिवंतच असतात असं ठणकावून सांगताना संत काय लिहितात? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. याचा अर्थ असा, तुका म्हणे म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, देवा, कर्म आणि धर्म यांचं वर्म आम्हाला समजले आहे. ते म्हणजे असे की जे सर्व काही आहे ते नाशिवंतच आहे. कर्म म्हणजे काय? क्रिया. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणूस ज्या काही क्रिया करतो, जी काही कृती करतो, त्याला कर्म असं म्हणतात. संचित कर्म, क्रियमाण कर्म, प्रारब्ध कर्म असे कर्माचे 3 प्रकार आहेत. क्रियमाण कर्म म्हणजे काय? सध्या शेतामध्ये जे धान्य आहे ते क्रियमाण कर्मामध्ये मोडतं. शेतातून काढून हडप्यात ठेवलेलं जे धान्य आहे, साठवलेलं जे धान्य आहे, ते संचित कर्मामध्ये मोडतं. आणि साठवलेलं धान्य चक्कीत दळण्यासाठी पाठवलेलं आहे, ते आपण प्रारब्ध कर्म असं म्हणतो. कर्म कोणताही असू देत, ते नाशिवंतच असतं. धर्म म्हणजे काय? धर्म हा शब्द समोर आला की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर रिलिजन हा एकच शब्द येतो, पण धर्माचे अनेक अर्थ आहेत. धर्माची व्याख्या एका ठिकाणी अशी म्हटलेली आहे की जे धारण करण्यासाठी योग्य आहे ते म्हणजे धर्म. माणूस असू दे किंवा कुठला प्राणी असू दे, जे धारण केल्यामुळे त्याचं कल्याण होतं त्याला आपण धर्म असं म्हणतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा माऊली काय लिहितात? एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. वडील जे जे करतात त्याला आपण धर्म असं म्हणतो. एकंदरीतच काय की धर्म हा जो शब्द आहे तो सर्व समावेशक शब्द आहे. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ धार्मिकता, नैतिकता, धर्म, जबाबदारी, कर्तव्य असे अनेक अर्थ होतात. धर्म केवळ भगवंताच्या जवळ जाण्यासाठी मदत करत नाही, तर तो एक आचारसंहिता सुद्धा सूचित करतो. धर्म हा जो काय आहे तो मुळात पहिली गोष्ट म्हणजे अज्ञान आणि अविद्या याच्यातून निर्माण झालेला आहे, याच्यातनं त्याची उत्पत्ती झालेली आहे. धर्म हा टाकूनच द्यावा लागतो. एका शेतामध्ये एक मुलगा आपल्या वडिलांना प्रश्न विचारतो की बाबा, आपल्या शेतामध्ये ऊस आहे, गुलाबाचं फुल आहे, अजून कारल्याचं वेल आहे, हे सगळे विविध प्रकारचे कसे काय? तेव्हा त्याचे बाबा त्याला सांगतात की माती एकच, सूर्यप्रकाश एकच, पाणी एकच, तरीही कारलं कडू, गुलाबाचं फुल सुगंध देतं, ऊस गोडवा देतं. हे असं का? या प्रश्नाचं उत्तर तुला मी सांगतो. कारण एकच, त्या बीजाचं कारण आहे. त्या बीजामुळे त्याला अशी उत्पत्ती झालेली आहे. म्हणजेच काय? देव गरीब असो किंवा श्रीमंत असू दे, प्रत्येकाच्या वाट्याला येणारे भोग हा देव देत नाही. माणसाचं कर्म जे असतं त्या कर्मामुळे त्याचा परिणाम म्हणून त्याच्या वाट्याला भोग भोगायला आलेले असतात. देव कुणाचंही वाईट करत नाही, कुणाचंही चांगलंही करत नाही. प्रत्येक माणूस आपापल्या कर्मानुसार येणारे भोग भोगत असतो, परिणामाला सामोरं जात असतो. चांगलं करा किंवा वाईट करा, तुम्हाला परिणाम भोगावाच लागतो, परत जन्माला यावंच लागतं. चांगलं केलं तर त्याचं चांगलं फळ मिळणार, परिणामी तुम्हाला जन्माला यावंच लागणार. वाईट कर्म केलं तर वाईट काहीतरी कर्मामुळे तुम्हाला भोग भोगायला यावंच लागणार. संत जे असतात ते आपल्याला काय सांगतात की तुम्ही या गोष्टीमध्ये अडकून राहू नका. कर्म जे आहे ते चांगलं करा किंवा वाईट करा, तुम्हाला भोग भोगण्यासाठी त्याचा परिणाम भोगायला यावंच लागणार. धर्म जो आहे तो सुद्धा नाशिवंत आहे. वाडीसाठी, गावासाठी, तुम्ही कोणासाठी, घरातल्या माणसांसाठी, मुलासाठी, पत्नीसाठी तुम्ही काही करा, तुम्ही अपूर्णच असता. कोणासाठीही तुम्ही कधीही पूर्ण नसता. कुणाची इच्छा आकांक्षा तुम्ही पूर्ण करू शकत नाही. कर्म जे असतात ते कितीही केले तरी ते अपूर्णच असतात, म्हणून ते नाशिवंत असतात. त्यामुळे तुम्ही आम्ही लोकांनी कर्म आणि धर्म याच्या गाड्यामध्ये अडकून न राहता आपण सर्वांनी स्वतःला हेच समजावूया की कर्म असो किंवा धर्म असो, आहेत दोन्हीही नाशिवंतच. जीवन जगताना आनंद मिळावा म्हणून आपण मायेच्या अधीन जाऊन माईक पदार्थांमध्ये अडकतो आणि तो भास असतो त्याला खरं मानतो आणि जीवन जगतो. एखादं पद असेल आपल्याकडे तर आपण खूप अहंकारी होतो, गर्व चढतो आणि आपल्याला काय वाटतं की माझ्याकडे जे पद आहे ते चिरकाळ टिकणार आहे, ते म्हणजे शाश्वत आनंद आहे. शाश्वत आनंद, शाश्वत सुख कशातही मिळत नाही. फक्त आणि फक्त आपण भगवंताला शरण गेलो, आपल्या आराध्याला शरण गेलो, तरच
आपल्याला आनंद आणि खरं शाश्वत सुख मिळणार असतं. त्यामुळे माईक पदार्थांमध्ये, ब्रह्मपदामध्ये, कुठल्याही उच्च पदामध्ये अडकून न राहता, कर्माच्या अधीन न जाता, चांगलं असो वाईट असो, धर्माच्या अधीन न जाता, पाप असो पुण्य असो, ज्ञान असो अज्ञान असो, याच्या अधीन न जाता एकच लक्षात ठेवूया, कर्म आणि धर्म दोन्ही नाशिवंत आहेत. म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय आपल्याला ठणकावून सांगतात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. धन्यवाद.